आज आहे डे 1 ऑफ माय अष्टविनायक सोलो राईड. सकाळपासून माझे आतापर्यंत 4 गणपतींचे दर्शन झाले आणि आता मी चाललो रांजणगाववरून ओझरच्या विघ्नहरला, जो इथून 66 किलोमीटरवर आहे. आतापर्यंत माझी राईड बाप्पाच्या कृपेने एकदम छान चालली होती. मंदिरात जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे माझं सगळ्या मंदिरांमध्ये दर्शन एकदम लवकर झालं. ओझरला पोहोचून मी बाईक पार्क करतो आणि जातो बाप्पाचं दर्शन घ्यायला. छान दर्शन घेऊन मी थोड्या वेळ मंदिरात बसतो आणि दुपारचा टाइम होता म्हणून थोडी पोटपूजा करून मी निघतो लेण्याद्रीच्या गिरिजा मजला, जो इथून फक्त 15 किलोमीटरवर आहे. लेण्याद्रीला पोहोचून मी रेडी होतो अराउंड 300 स्टेप्स चढायला. एंट्रीला 20 रुपीजचं तिकीट काढून मी माझी क्लाइम्बिंग स्टार्ट करतो. 3-4 स्टॉप घेतल्यानंतर मी फायनली बाप्पाजवळ पोहोचतो. छान असं दर्शन घेऊन मी मंदिरात थोड्या वेळ बसतो, पण गरम जास्त होत असल्यामुळे मी बाहेर येतो आणि छान व्ह्यू एन्जॉय करतो. लेण्याद्रीला माकडे जास्त असल्यामुळे तुम्ही जर येत असाल तर तुमच्या वस्तूंची काळजी घ्यायला विसरू नका. दुपारचे 3 वाजले होते आणि मला कळत नव्हतं की मी इथेच लेण्याद्रीमध्ये थांबावं की महाडच्या गणपतीला निघावं. गुगल मॅपवर चेक करतो मी महाडचं लोकेशन, तर इथून 41 किलोमीटरवर आहे आणि अराउंड 3 तास लागेल. तर मी रेडी होतो आणि विचार करतो की लोणावळ्यामध्ये स्टे करू. लोणावळ्याला जाताना माइंडमध्ये विचार येतो की जर थांबायचंच आहे तर कॅम्पिंग पण एक चांगलं ऑप्शन आहे. आणि तेवढ्यातच पाऊस येतो, म्हणून मी गाडी साईडला लावून कॅम्पिंगसाठी छान लोकेशन असं सर्च करतो. तर मी पवना लेक जवळ एक कॅम्पिंग साईट बुक करतो आणि ते हायवे पासून 20 किलोमीटरवर आहे. छान असे माउंटन्स मी पार करून मी पोहोचतो माझ्या कॅम्पिंग साईटवर. टेंट रेडी करून मी छान जेवण करतो आणि थोडा व्ह्यू एन्जॉय करून मी झोपून जातो. आणि उद्या मी जाणार आहे महाडच्या आणि पालीच्या गणपतीला, जो इथून 50 किलोमीटर्सवर आहे. तर स्टे ट्यून अँड डोंट फॉरगेट टू फॉलो.